पियुष पियुष उठ, डावजर डोंगरावर जायचं आहे, उठ चल. तर भावांनो आता मी ते रेनकोट घालून झाले तयार. आता मी चाललोय डावजर डोंगरावर. त्याच्या अगोदर मी आता चाललोय मला लागली भूक, जाम बेकार भूक. मी आता जातो पुरुषला जातो ना, काय मस्त नाश्ता करतो आणि मी नंतर जातो. आता ते मी रेनकोट अख्खा घातलेले रेनकोट. आता चला मी चालले पुरुषला या नाश्ता करतो म्हणून जाऊ. तर काहीच आता मी चाललोय नाश्ता करायला. माझ्यावर आलाय दाद्या. बोला मी पण येतो, मग त्याला पण आता मी घेऊन चाललो नाश्ता करायला. आता पाऊस पण जोरात येते म्हणून आम्हाला डोंगराला जायला मजा पण तेवढीच येणार आहे. तर आता पुढचा जातो, नाश्ता घेतो, मग नंतर जातो. ब्लॉग शेवटपर्यंत ब्लॉग बघायला मजा येणार आहे. तर काहीच आता मी नाश्ता घ्यायला गेलो. एवढा बेकार पाऊस आला आहे ना, आम्ही जामच बेकार पाऊस आला आहे. तुम्ही बघू शकता बघा, मला दाखवतो व्हिडिओ बघा. एवढा बेकार पाऊस आला ना. तर भावांनो मला लागला इथे धावायला, कारण की पोरा इथे गेलो पुढं. मी गेलो जरा घरी, जरा सेल्फी स्टिक होती ती घरीच माझी विसरून आलो. मग मी गेलो जरा घरी. ती आता आहेत, मी चाललोय आता पटकन. ती तिथं आल्यात. पाहायला पण काय लय बेकार लागायला लागले. पाय मी बूट बीट घातलेलं आहे, कारण की तिकडे गेल्यानंतर तर माझी चिखल बिखल पाहायला लागेल. पण बूट अजून जड होती. अरे खालतून आलो मी. तर इथं आम्ही पहिले पोवायचो. त्या समजून घ्या. क्या चाहते हो. इथं आम्ही पहिले पोवायचो, आता अजून पाणी भरलेलं नाही. तर भावांनो फायनली लुक माझा असा आहे. इथं रेनकोट घातला, बॅग आहे. बघा इथं बॅग आहे. आम्ही रेनकोट घातलेला आहे. आम्ही आता चाललो आहे. मगाशी गेलतोसाठी सेल्फी स्टिकसाठी गेलतो मगाशी मी. कॅमेरा नीट चाल. तर काहीच हे मला आता भेटलेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे डोंगराव. मला दाखव बघा, इथे आम्हाला जाणार आहेत आम्ही डोंगराव. मला नीट दिसत पण नसेल, मला पण नीट दिसत नाही. धुका एवढा पडलेला आहे, म्हणजे ढग आलेले आहेत तेवढे. दुकान आहे तो ढग आलेले आहेत. तिथे आम्हाला जायचं आहे. आताच जाम का थकले. तर बघा असं म्हणजे मोठे पकडायची जी पात्रता नाही. मोठ्यानं म्हणजे काठी खाली मारतो. बेरकराच येत नाही, मोठे नाही, त्याला काठी खाली मारतो ना. त्याला पकडा सांगला ना, एक पण पकडू शकत नाही. लिहून देतो कोरे कागदा असा आहे ना. ते तो मारतो काठीनी बेरकरा. काय वाटते बाबू तुला. तर काहीच फायनली आम्हाला डोंगरचं म्हणजे स्टार्टिंग लागलेलं आहे. तर आता मी डोंगराची म्हणजे स्टार्टिंग जवळली. हां, तर आम्ही चौघत आलो, बाकीची आली नाही. ती येडी होती. आता बोललो असतो, त्यांची यायची पात्रता नव्हती म्हणून ती आली नाही. आम्ही चौघत आलो फक्त. आता आत्ताच थकायला लागलो. पुढं काय होईल काय माहीत नाही. आम्ही काय इथं पायाला चिखल पण एवढा लागला आहे ना, वजन आहे 1.5 किलो, चिखल लागला 1 किलो. असा बेकार पायाची माझी हालत झाली. तर आता आम्ही सध्या चौकत आहेत. हे जंगल वे सब कोरा ही कोरा. पेपरा फुटला, छाती दुखा लागली. आता शेवटचं स्टार्टिंग आहे. एंडिंग कुठं होते काय होते माहीत नाही. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मला नक्कीच मजा येईल असा मी प्रयत्न करीन. बोलतापर्यंत एवढी बेकार छाती दुखा लागलेली माझी. आधी काहीतरी बोलणार ज्या आईची तुला बोला लागला, हातवर नाही करा सांगेल. आम्हाला खूपच मजा आलेली आहे. एवढं वातावरण एवढं भारी आहे इकडे. हां, केवढं भारी आहे. तर इकडे पक्ष्यांचा आवाज पण मस्त आहे. चिव चिव टिव टिव असा आवाज मस्त येतात. मला साऊंडमध्ये येतच असतील. छाती दुखायला लागली. पाऊस मग असा आलता म्हणून रेनकोट घातलेला. आता पाऊस गेला आहे तर गरम झाला ना. रेनकोट जसा काढला तसा आपला की पाऊस आला. तर बघा रेनकोट मी काढला ना, पाऊस आला. तुम्हाला बघा डोंगराचा व्ह्यू दाखवायचा ना. बघा आता आम्ही डोंगरात चढलेले आहे. बघा डोंगर इथे पावसाच्या टायमात ना, इथे धबधबासारखा काय होतो इथे खालती. बघा ते पावसाच्या टायमात ना अजून नीट झालेलं नाही. पण जेव्हा पाऊस खरा पाऊस जेव्हा मध्ये पडतोय तेव्हा इथे धबधबासारखं होतं. इथे काही झोपडी, कोणाची झोपडी माहीत नाही, पण इथे झोपडी आहे. 2 माणसं आहेत सांगतो. तर काहीच इथं कोणतरी येते बघा. पाण्याची बॉटल आहे. एकतरी इथे कोण राहत असेल तर इथे एकतर कोण पॅक मारायचं असेल. पॅक टँगोचा 90चा असं पॅक. आता मी म्हणजे खरा डोंगर आहे. बघा आम्ही चौकच आहेत जंगलात. मी बूट पण नाही घातले. एक दगड आहेत, खडे आहेत, ते माझी पायाला लय का टोचा लागलेत. याच्या अगोदर पण मी डोंगरावर बरेच वेळेला आलेले. तेव्हा मी ब्लॉग नव्हतो चालू करत, पण आता ब्लॉग वापरतो. याच्या अगोदर यायचं ते आम्ही रोज म्हणजे महिन्यातून 1-2 वेळा तरी पार्टी करायचो. एवढ्या करायला यायचो. पाऊस तर काय पडत नाही अजून. आता अख्खा घाम निघलेली.
अजून तर फक्त स्टार्टिंग आहे. बघा नजारा तुम्ही बघू शकताय बघा. तुम्हाला नंतर आम्ही 3 डोंगर असं म्हणजे असं 3 डोंगर चढत जाणार आहे. तुम्हाला ते आम्ही दाखवूच. तर गाईज तुम्ही बघू शकताय बघा डोंगर कसं आहे एकदम म्हणजे खर टाईपचं आहे. तर गाईज अजून फक्त अर्धाच डोंगर चढला आहे. माझी छातीवर आले आता पाणी पिलं जरा. जास्त पाणी पण पाहिजे पण नाही छातीत लगेच दुखल. मी जास्त पाणी पण नाही पाहिजे छाती दुखायला लागली. चला पुढे जातोय. तिथे अर्धे थांबलेले आहेत इथे मी जातो. तर बघा जो खर रस्ता एकदम पाय घसरला तर डायरेक्ट माणूस खालती जाऊ शकतो. थोडा दम आहे खर रस्त्यात. तर गाईज आम्ही एक डोंगर आता चढलो आहे. तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवतो. तो बघा खालचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती भारी खालचा व्ह्यू आहे. बघा इकडे मोठ्याचा पाडा पडतो. इकडं आमचं गाव आहे सापरोंडा. ही कुडूची कोकोकोला कंपनीवाली दिसते ना ही कोकोकोला कंपनी. हा बघा डोंगर आहे. तर गाईज आता मी डोंगराव आहेत फायनली. तर या नाव कोणी काढलं आहे तर बघ इथून जी पोरा वगैरे नाव काढते एकदम भत्री पोरा असते इकडून जे. तर काय झालं आहे गाईज मग अशी बसलो म्हणून आता तर बरं वाटतं आहे. तर मग ही छाती दुखायला लागली. आणि मी गावात दाखवतो आता वरतून मग एक व्ह्यू बघा तुम्ही. हॅलो बघा अरे काय तू डोंगरी येणार आला नाही आम्ही आलोय. बघा इकडे मोठ्याचा पाडा पडतो. तू फ्री आहेस का इकडं गाव आहे आमचा सापरोंडा. नाही बघा डोंगर आहे ना. आम्ही इथे रस्ता इथून लगे इथं आम्ही जाऊ. तर असाच मस्त इकडे जाम भारी वाटते. हवा बिवा येते एकदम मन प्रसन्न वाटतो. खूप छान वाटतं इथे. हे बघा जामच भारी वाटते. आता मी जरा थांबलेलो जरा रेस्ट केली. आता आम्ही परत डोंगरावरती चढायला चालू करणार आहेत. तर बघा तुम्ही बघू शकता आता आम्ही इकडून आलेले आहेत. इकडून आलो आहे गाईज. आता आम्ही इथून खरं डायरेक्ट वरती चढणार आहेत. तर बघू शकता. चला तर गाईज इथं आम्ही डोंगर पण चढतोय. पाऊस चालू झाला. इथे आम्ही डाव्या डोंगर आलो आहे. 3 डोंगर म्हणजे असं 1 2 3 असं डोंगर आहेत. मला दाखवीन मी ते. 2 डोंगर चढलो आहे. आता आम्हाला तुम्ही मागं बघू शकता हा एक डोंगर चढायचा आहे. आता आम्ही इथे बसलो जरा ज्या पिकार थकलेले आहेत. एवढी पिकार छाती दुखायला लागलेली आहे माझी. पिकार दुखायला लागलेली आहे. काय बोलू पण शकत नाही. काय बोलण्यासाठी शब्दच निघत नाही तोंडातून माझे. एवढा पिकार माझं छाती दुखायला लागली. आज संडे होता म्हणून आज बरीच कोण पोरं आलेली आहेत. कुठली ती मला पण नाही माहिती एवढी. तर तिथून वरती अर्धी टोकाव आहेत ना टोकाव बसलेली आहेत. झेंडा लावलेला आहे. आम्ही पण बॅगेत असं झेंडा घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो. त्यावरती जर पोरं पण आहेत. इकडे वरती झेंडा आहे पोरं आहेत. तर असं तिथे पण झेंडा आहे ना. मी इथं बसलो आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो खूप समोरचा. 1 मिनिट थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघा व्ह्यू दाखवतो आहे. इथं आमचं गाव कुठे तोच दिसत नाही. एवढा बेकार. हे बघा इकडे आमचं कुठं गावच दिसत नाही. हे बघा खूप बेकार झालेले इथून. तर गाईज आता मी थकलेले. तर जे आम्ही नाश्ता आणलेले काय काय खाऊ ते आता खातो. तर तुम्हाला दाखवतो. लय बेकार आम्हाला भूक लागली. चिप्स घेतलेले बालाजीचा चिप्स घेतला तो खातो. पण गाईज आम्ही एक काळजी नक्की ठेवू कागद येते फेकणार नाही कुठं. कागद कचरा करायला आलास का तू. जायची उचल आता उचल घालती घेऊन जा. तर गाईज आम्ही निसर्गाची अख्खी काळजी घेऊ. खाऊ ते चिप्सचे पॅकेट आहेत ते इथे नाही ते घरी नेऊन कुठं तरी कचरा टाकू. ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. चिप्स करूया तुम्ही खा नाही खात नाही खाता. हेच तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवण्यासाठी. हे बघा सगळं रस्ता बघा कसं आहे. हे असे रस्त्याने आम्ही चाललो आहे. परत इथून लगे असं वरती चढू. बघा बसूनच मला जायला लागणार. झाडाचा आधार घेऊन मी जाणार. नील पण आलेली आहे तर मी पुढे जातोय.
गाईज एकदम खर असा रस्ता आहे बघा. इथून डायरेक्ट बघा कसं आहे ना, मी इथं एकदम याच्यावे काहीच ते रस्ता एवढा बेकार आहे ना, का मग बसून चाललो आहे. कारण की नील पण तेवढीच आहे. आरामात आम्हाला जायला लागणार आहे. तर थोडी पण चुकामुक केली डायरेक्ट खाली. तरी तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवण्यासाठी मी इथे आलो आहे. इथं मी आलो नसतो. ते रस्ते बघ कसे आहेत, डायरेक्ट उतरताना खर आहेत. चल ना काहीच जो उतरताना डिफिकल्ट असा रस्ता होता तो आम्ही पार केलेला आहे. तर काहीच फायनली एकदम टोका आलेलो वरती. शिवाजी महाराजांचा इथे झेंडा आहे. आम्ही इथे आलेले आहेत. खूपच भारी वाटतं. एकदम हवा पण एकदम थंड अशी येते. इथे नेताना आता खरंच खूपच येते. येताना पाऊस पण पडत होता म्हणून जरा येताना जरा टाईम झाला. आई याला बोललो मी, वाजलं किती बोलतो 2 तासात आलो, 1 तासात इथं पोचलो, 2 तासात इथं 12-19 झाले. मग असा ना 12-19 झाले ना. यो काय म्हणतो 2 तास झालं आलो, 2 तासात पोचलो, असा जसा या बरोबर आला. त्याला बोललो टाईम किती झाला, टाईम सांगत नाही तू, एवढा येर आहे. तुम्ही इथं बघू शकता बघा. हा इथे कुडूचा तो मोठा तला आहे, नाही ते हा आमचा बारका तला आहे. हे बघा. नाही इकडे आमचं गाव आहे. गाव पण दिसत नाही. गाव कुठे आहे ना, हो इकडं गाव आहे इकडं. बघा इकडं ही गाई तुम्हाला ही कंपनी दिसते, ही कोकोकोला कंपनी. ही बघा कोकोकोला कंपनी. हा मोठा तला आहे, हा आमचा तला आहे बारका गावाचा. इथं पाडा आहे ना, इकडं पुढं आमचा गाव आहे ना. इथं आम्ही महाराजांचं नाव पण आहे लावलेलं. काहीच यो बघा इथे दाद्या फोटो काढायला लागलेला आहे. बघा याची पोज बघा कशी द्यायला लागलाय दाद्या. हे बघा बघा अशी पोज द्यायला लागलाय, इथं फोटो काढायला लागलाय. बघा इथं तिथं स्नॅप चालू आहेत. आता आम्ही बसलोय इथं दाद्या फोटो काढायला लागले. बघा हा अरे हो अरे हो अरे हो अरे आता दुसरी ही अशी कुठली पोज आहे जरा मला सांगा. ही बघा ही अशी पोज देते नाही बघा. खरं अरे मागं काय लागलाय? काय नाही द्यायला बरोबर अरे मागं काय लागलाय? बघा गाईज फोटो काढायला. तर काहीच ही बघा दाद्या कसं चालत आला आहे. आता दाद्या सध्या रील स्टार होणार आहे. हे बघा दाद्या सध्या आता रील स्टार होणार आहे म्हणून त्याच्यासाठी तरी व्हिडिओ काढायला लावली बघ. हां दाद्या कडक हा बघा दाद्याचा कॅमेरामॅन. ओ कॅमेरामॅन. तर काहीच आता वरती आलो टोकावर आणि मी परत खायला लागलोय. बघा फोटो काढतो. प्लॅस्टिक फेकणार नाही, प्लॅस्टिक मी बॅगेत ठेवणार आहे. खाऊ. तर काही आज बघा इथे पोरं पण आहेत. संडे आज पोरं पण आलेले ते बघा. हे बघा इथं बसलं. ही बघा इथे पण आहेत, इथे खालती पण आहेत. अजून होती ते तिकडूनच अर्धी गेली. तर काही तिकडं कोणतरी येते माहीत नाही, कुठं तरी पोरं आहे तिथं. ती पण वाढायला लागलेली आहेत. काही ती बघा तिकडे पण पोरं आहेत. ती बघा हमरे वाजलो. हे बघा काही पाऊस जोरात आला. हो बघा पाऊस एकदम जोरात आला ना. ढग बिग आका काले झाले. हो बघा ढग बिग आका एकदम काले झालेले. तर काय खूपच जोरात पाऊस आलेला आहे. बघा अख्खीकडे काला ना काला. बघा काहीच कसं अख्खीकडे फक्त काला ना काला आहे. बघा मग अशी तर तुम्हाला ते कर याद आलंय गाईज. बघा अख्खीकडे काला ना काला काय तुम्हाला नीट दिसतच नसेल. मला पण इथं आम्हाला पण नीट दिसतच नाही. एवढा बेकार पाऊस झाला. बघा काहीच जोरात एकदम जोरात पाऊस आलेला आहे. आम्ही झेंडाचे टाले रे बघा. काही जाम एकर पाऊस आला. उभा राहिला ना माणूस डायरेक्ट पुढे जातो. गाई तो पाऊस तुम्ही बघू शकता बघा.
गाईज इथं कॅमेरामध्ये तुम्हाला नीट दिसत नसेल, तुम्हाला कॅमेरामध्ये नीट दिसत नसेल, पण मला इथं एकदम क्लिअर दिसतो पाऊस पडताना. जामच भारी, म्हणजे असं पाणी जवळ आपलं पाणी पडतो नाही तोच दिसायला लागलाय. हे इथेच नाही, तुम्हाला नीट दिसत पण एवढा ढग येत ना, तर धुका आलेला इथे वरती, पण तुम्हाला नीट दिसत नाही. आम्ही डोंगराच्या एकदम टोकावर आहे. तर पहिले आईला सांगायला लागेल, नाही तर ती नाही तर बोलत मला, म्हणून तिला पहिले आई मी डावता डोंगरावर आलो. पण इथं पाऊस आला जोरातच. इथं आता मी खालती पण जाऊ शकत नाही, आणि वरती पण येऊ शकत नाही. पण गाईज तुम्हाला इथे नीट कॅमेरामध्ये नीट दिसत नाही, पण इथं आम्हाला एकदम क्लिअर असं पाऊस पडताना दिसतो. इथे ती जागा आहे ना, एकदम क्लिअर पाऊस पडताना दिसतोय. तर काय तो झेंडा आहे, तो झेंडा फडफडा लागलेला आहे बघा. झेंडा तुम्हाला कसा तरी दिसतोय, मगाशी कसा दिसत होता ना, आता बघा कसा झेंडा दिसतोय. तर झेंडा फडफडतोय ना, आता वाटतं हेलिकॉप्टर आलेला आहे बघा. काही दिवसात पाऊस आलेला आहे. मी इथे गप्प बसून घेतलेली. इथं मगाशी तुम्हाला तला दाखवलेली मी, परत तला पण दिसत नाही. विचार करा म्हणजे किती बेकार वरती धुका आहे, एवढा बेकार धुका आहे इथे वरती बघा. इथे म्हणजे काही दिसत नाही. इथं एवढा बेकार थंडी लागायला लागली ना, काही मला हात कापायला लागले बघा. हे म्हणजे रोंगटे काय बोलतात, रोंगटे खडे हुए मेरे, असा बेकार झाला आहे. थंडी पण लागायला लागलेली आहे. खरा सांगतो तुम्हाला, एकदा तरी असं इकडे नाही पण दुसरीकडे तुम्ही असाल, तिकडे डोंगर असला नक्की जाऊन विजिट करून बघा. पावसाच्या टायमात तर नक्की बघा, कारण की मी तुझं बघतोय ना नजारा एकदम एक नंबर आहे. एवढा भारी आहे ना का, म्हणजे मला पाऊस जो पडताना दिसतोय, पडताना वरतून. तुम्ही पाऊस खालतून पडताना बघतात, पण इथून जो वरतून पाऊस पडताना जो नजारा व्ह्यू आहे ना, तो एक नंबर आहे. तो बघा इथून जो म्हणजे डोंगराची पट्ट्यात नाही, पण डोंगराच्या वरच्या पट्ट्यात एवढ्या पट्ट्यात आहे ना, तुम्ही जामच बेकार पाऊस भारी पडताना मला दिसतोय. काय बोलू आता, काय सुचायचं नाही. एवढी बेकार मला थंडी आलेली आहे, पाय तर कापायला लागले रे. हे बघा माझे ते काय बोलतात, ते रोंगटे खडे हुए मेरे, रोंगटे खडे हुए, असं एवढी बेकार थंडी लागली. म्हणजे गाईतले बेकार थंडी लागायला लागलेली, पाय बी कापायला लागलेले आहेत. बोल परत येता, बोल विधान काय झालं, विधान विषय काय होता माझी कडो कसा घुमत होता, एकदा दाखवू शकतो तुम्हाला. दाखवत गाई तिथं वरती आलो, थोडासा नाश्ता केला. मला आता मस्त फोटो काढतोय. फोटो काढणार तितके मोबाईल मी कवरच्या बाहेर काढला, वाटत मोबाईल नाही म्हणून मी मोबाईल कवर आणलाय. हा कवर काढला, जेवढा बेकार पाऊस आलाय ना, म्हणजे लय बेकार आलाय, तर कापा लागलोय मी. फक्त व्ह्यू बघायचा. एवढा बेकार धुका आहे ना, बघा एवढा बेकार धुका आहे ना. तर काही पावसाचा फटका जाम बेकार लागायला लागलेले आहेत. गाईज हे पावसाचे फटके एवढा बेकार लागायला लागलेत ना, ते टकला वाला फुटाचे वाली फुटणारा असं मला वाटतं टाकला. एवढा बेकार पावसाचा फटका मारायला लागलेले आहेत. काय तू दादे, त्याचा जरा रिएक्शन बघा कसं आहे. दादा काय तुला होतंय, दादा तुला काय होतंय, एकदा सांग ना. काय गाई तो सांगतो मी पण आता. काय तो बघा, पण आता ब्लॉग बनवायला लागलेला आहे. त्याचा अजून चॅनलचं नाव नक्की माहीत नाही. तो सांगायला तेव्हा तुम्ही त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच. अशी माझी अपेक्षा आहे. पक्के करत पाऊस झाला असा सांगतो एवढा असं दादा कसं सांगतो तो, दादा एकदा गाई तिथे पाऊस पडायला लागला म्हणून तुम्हाला कॅमेरा नीट नसेल दिसत, हे मान्य करतो. पण इथं तो ॲक्टिव्हिटी बघायला एकदम रावाच आहे. मी आता इथं बघा मी इथं कडला आलोय. तर कडला तुम्ही होता ना, व्ह्यू बघा काही दिसत नाही. आता मुराव दिसायला लागलेला आहे. एवढा बेकार धुकायला दिसतो ना, खूपच बेकार धुकायला लागलेला आहे. पाऊस पडतो तो वेगळा. तो बघा इथून आता धुका कमी होत आला ना, इकडे धुका बघा. धुका म्हणजे तुम्हाला तो वरतून ढगत दिसायला लागणार आहे, हे मान्य करतो. आता मी खालती पण उतरू शकत नाही, कारण की पाऊस पडल्यामुळे ना ती मातीचं चिखल झालेलं आहे. डायरेक्ट घासून डायरेक्ट लास्ट फ्लोअरवर जाऊ शकतो, एवढा बेकार आहे. म्हणून आता मी नाही येणार, तिथपास पाऊस थांबत नाही, तिथं आम्ही इथून हिलणार पण नाही. जरा पाऊस थांबायचा वेट करू आम्ही. बोलून तोंड पण दुखायला लागलेलं आहे. तर बोलून माझा एवढा तोंड दुखायला लागलेलं आहे. फक्त एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पण जो पट्टा आहे ना, म्हणजे जो तलाबीला जो तला आहे तो अजून तरी नीट दिसत नाही. तो बघा इथून तुम्ही फक्त ढगाचा व्ह्यू बघा कसा जातोय बघा. हे ढग बघा कसे चाललेत. तर बघा हे पट्टे इकडूनच्या पट्ट्या जास्त दिसत नाही. तर बघा इकडून चाललाय बघा कसं. पाऊस एवढा बेकार आहे ना, कापायला लागलो मी. काय बोलता येत नाही गाईज. हे माझे बघा पाय बघा किती कापायला लागले बघा. मला पाय बघा किती कापायला लागलेत बघा. असं ढग चालेल बघा, इथून असे सरळ ढग चालेल. पाऊस पण तसा त्याच्या बरोबर चाललाय. इथे थंडी लागायला लागली मला. हे बघा
दुका बघा, हे बघा, यो जो पट्टा आहे ना गाईज, इथे मगाशी काय दिसत नाही, आता तला दिसायला लागलेलं आहे बघा. दुका डायरेक्ट तिकडे चाच चाला, हे बघा तिकडे चाच चाला आहे. इथे पोरं पण आहेत बघा, इथं पोरं पण आहेत. हे बघा इथे झुम, हे बघा गाईज माझा हात पण कापायला लागले. ते बघा इथे पोरं आहेत. इथून जो खरं रस्ता आहे आणि इथं आम्ही डायरेक्ट वरती. तर जाम भारी वाटते. आता पाऊस पण गेलेला आहे ना. मगाशी तुम्हाला दाखवलं तलं जे ना काय दिसत नव्हते. आता झेंडा बघा तुम्हाला कसा दिसतो ना, मगाशी कसा दिसत होता. एवढा बेकार विषय होता, खूपच बेकार पाऊस आलता. आता जो म्हणजे धुका जो आपल्या तुम्हाला तिकडून खालतून ढगत दिसतो म्हणजे तो आम्हाला धुका टाईपचा दिसतोय, तो आता तिकडे जात चाललेला आहे. मगाशी जो पावसाचा व्ह्यू बघा ना तुम्ही, पावसाचा व्ह्यू एक नंबर कडक असा पावसाचा व्ह्यू होता. काय बोलताना माझी बोबडी वारायला लागलेली आहे, एवढा बेकार कापायला लागले मी. बघा आता तुम्ही येवाचा पट्टा बघताना जो खालून तुम्हाला अख्खं दिसतं, पण मी जो ये साईडून फिरतोय ना, तुम्ही ये साईडचा फक्त व्ह्यू बघायला एवढा बेकार आहे. बघा इथून एकदम व्ह्यू बघा, इथला व्ह्यू बघितला ना तुम्ही, ये साईडला व्ह्यू बघा, तो बघा एकदम ये साईडला क्लिअर दिसतो आणि ये साईडला एकदम धुका एवढा बेकार विषय बघा. तर तुम्ही मित्र घ्या, जे दलिंदर मित्र असतील त्यांना चुकून पण घेऊ नका. तुम्ही तुमचे जे जिगरी मित्र असेल ते घ्या. सरळ असं कुठं तुमच्या जवळ डोंगर बिंगर असेल तिकडे येऊन जरा एकदा आनंद घ्या, निसर्गाचा पण जरा आनंद घ्या तुम्ही. आम्ही तर आता आनंद घेतला नाही. आज मी जाम काफा लागलेलो आहे, भिजलो आहे म्हणून काफा लागले. मग मी रेनकोट घेतलेला पण ती बॅगा आमच्या भिजायला लागला म्हणून बॅगावर ठेवला आहे म्हणून आम्ही भिजलो आहे. जर बॅगा भिजल्या तर त्या खूपच जड होतील, मग नेताना अजूनच जड आमच्या खांद्यावर येईल म्हणून जरा हात पण दुखा लागलेले. संध्याकाळची कुंडाव गेलो असतो पण घरचे पाठवणार नाही विषय तोय. नाही तर तुम्हाला माहिती आहे ना काही कुठं पण जाऊ शकतो, घरची मला पाठवत नाही ना. नाही तर मी बाबा बोललो नसतो, एवढे बाहेर गेलो असतो. अंबानी पण जात नसेल तिकडे गेलो असतो मी. का अंबानी कुडूसला जातो, अंबानी कुडूसला येतो का, मी जातो कुडूसला. टॅलेंट लागतो काही त्याला, टॅलेंट. अंबानी तुम्ही बघितलं आहे कधी, ऐकलं आहे का अंबानी कुडूसला आला आहे? पण नाही, मी कुडूसला जातो रोज नाही, एक दिवस आड तरी नक्कीच जातो कुडूसला. आता विचारू नका कशाला जातो मी, काय असं जातो. तर काहीच बघू शकता आता जरा काय दिसायला लागलेले आहेत. इकडे कंपनी आहेत त्या पण दिसायला लागलेले आहेत. इकडे तला एक ही बघा कोको कोला कंपनी आहे. एवढा पट्टा आहे ना, जो एवढा इथून एवढा मोठा पट्टा आहे, हा कुडूसचा पट्टा लागतो. आमचा इथे गाव आहे, इथे मोठ्याचा पाडा आहे. इकडे कोंडला बिंडला तिंगडापाडा असं लागतं. इकडे इथून एकदम व्ह्यू बघा, इथला व्ह्यू बघितला ना तुम्ही, ये साईडला व्ह्यू बघा, तो बघा एकदम ये साईडला क्लिअर दिसतो आणि ये साईडला एकदम धुका एवढा बेकार विषय बघा. तर तुम्ही मित्र घ्या, जे दलिंदर मित्र असतील त्यांना चुकून पण घेऊ नका. तुम्ही तुमचे जे जिगरी मित्र असेल ते घ्या. सरळ असं कुठं तुमच्या जवळ डोंगर बिंगर असेल तिकडे येऊन जरा एकदा आनंद घ्या, निसर्गाचा पण जरा आनंद घ्या तुम्ही. आम्ही तर आता आनंद घेतला नाही, आज मी जाम काफा लागलेलो आहे. ए आई, मी डाबला डोंगर आलो. मी आता बघा असा रस्ता आहे. ए आला मी नाही, मी जाणार काय देऊ बघा, असा रस्ता आहे. तर बसून जायला लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी मोबाईल आहे तो बॅगेत ठेवतो आहे, कारण की मोबाईल हातात घेऊन मला जाता येणार नाही. तो येऊन तुम्हाला सॉरी एकदम आरामात बसून होतो. तर गाईज तेच पट्ट्यातला जो खालच्या साईडचा डोंगर आहे तिथे आम्ही बसलो आहे. आलो जरा इथून, परत पाऊस आला ना. हे दाद्या बिद्या आहेत ना, उतरायला लागले. बघा इथं उतरायला लागले, तुम्हाला नीट दिसत नाही कारण धुका पण नीट आलेला आहे. तर गाईज हे बघा खर रस्ता आहे ना, बघा इथून उतरत आलो आहे. बघा इथं दाद्या आहे ना, दाद्या आरामात आहे. बघ गाईज बघा दाद्या बाबू आलेला आहे. हात कापायला लागलेला म्हणून मी एवढा कॅमेरा होतो. बघा कसे बघा लागे. तर गाईज इथे पाऊस पडायला लागलाय. शर्ट माझा अख्खा भिजलाय, शर्ट भिजलाय. जो थंडी पण मला जाम बेकार लागायला लागलेली आहे. शर्ट भिजलेला तर माझा अंग बिंग तिथं थकलाय. शर्ट घातला म्हणून अजून दुखा लागलाय, म्हणून मी शर्ट काढतो. पाऊस पण भिजलाय. बघा माझी बॉडी, अशी बॉडी आहे का कोणाची? तू भेटून पण भेटणार पण नाही अशी बॉडी. उद्या जाणार आहे ना, मारायला जायचं आहे. अशी मारू का छटा बिट घेतोस ना.
दुखा लागलाय जड शर्ट कमसे कम अर्धा किलोच्या वर झालाय. तर गाईज आता मी निघतोय बॅग बी घेतोय. उठलो चला. पाऊस गाईज पाऊस कमी झालेला आहे. गाईज पाऊस कमी झालेला आहे. मग आम्ही चाललोय. तुम्ही बघू शकता. ये बाजू खाली, ये बाजू खाली बघा तुम्ही बघा. ये साईडला पण बघा ना माझ्याकडं. ये काय साईडला पण काहीच खाई आहे. ये साईडला पण गाईज आता मी डोंगर जे उतरत होतो ना तर आम्हाला एक असं म्हणजे या दिसलेलं आहे. तर तुम्ही बघा. हे बघा गाईज ही आम्हाला इथे गुफा दिसलेली. आम्ही आत जाण्याचा प्रयत्न तरी नाही करणार. त्यात दगडा टाकून बुंजलेली आहे. आतमध्ये नीट दिसत नाही पण इथे बघा ही एक गुफा आहे. ती जरा मोठी होती पण आता पॅक करायला लावलेली आहे. अजून एक इकडेच गुफा. तर गाईज अजून एक गुफा आहे ती पण तुम्हाला दाखवतो. ही बघा ही एवढी गुफा म्हणजे एक माणूस आरामात येऊ जाऊ शकतो. एवढी भारी गुफा आहे. पण काय आतमध्ये काय असेल हे बघा. इकडून तुम्हाला वाटते संपते पण संपत नाही. इकडून ती इकडे लेफ्ट साईडला जाते. हे बघा इकडून गेलं नाही इकडून लेफ्ट साईडला जाते ती. अशी गुफा आहे ती. हे बघा इथं मी माझ्या आईचा ऐकून आहे की हे गेलं तर काय नाही. याला 2 भाऊस आहेत त्याला 1 भाऊस आहे याला 2 भाऊस आहेत. मी ऐकून आहे की मी जाण्याची रिस्क नाही घेणार म्हणून मी जातो. काय आता मी पुढे जातोय. आता दुसरी गुफा आम्हाला जर दिसली तर ती पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तर गाईज मी आलतो इथे जंगलात. आता ते गुफा बघितले. आता मी चाललोय खालती चाललेलो. तर 2-3 मुलं होते ते आम्हाला भेटले. ते भारी मुलं होते. तेही बघा कोष्मा आहेत ना. कोष्मा तुम्ही नक्कीच खाल्ले नसतील खाल्ले तर ते जंगलातच भेटतात. आम्हाला बोललो वहींचा पट्टा आहे ना तिथेही कोष्माची झाडं आहेत. तर ती मुलं पण चांगली होती. ते बघा मला कोष्मा दिलेले आहेत. कोष्माचा डायरेक्ट एक गुच्छा असतो ना आपले तो ज्या गुच्छा असतो ना तो दिलता. पण याच्याकडे दादेकडे दिला ना तिने अर्धा खाल्ला ना थोडेसे दिले. तर आता जाऊ दे. आता हे बघा तुम्हाला दाखवतो कोष्मा कसा असतो. बघा तो कोष्मा असतो खायचा भारी लागतो एकदम. तर गाईज ते मुलाही जी कोष्मा दिलेले ना एकदम खूपच छान अशी गोड मधले आहेत. एकदम भारी आहेत. मी खावं एकच पहिले मी खाणार नव्हतो. त्याने एकच दिला पण एक भारी लागला ना काला लागले. तर गाईज ते जे आम्हाला कोष्मा दिलेला आम्ही उतरवतो जे पुरा आम्हाला कोष्मा दिलेला तर ते बोललं का वैलाच्या अंगाला वैली गेले ना त्याच्या अंगाला कोष्माचे झाडं आहेत. पण आम्ही 15-20 मिनिट आलो इकडे भटकतोय अजून झाड दिसत नाही. हे बघा यो इथे पहिले कोण राहत होता माहीत नाही. इकडे असं झोपडी टाईपचा काहीतरी केलेलं होता. बघा बघ कसा केलेलं बघा. इथून एक टेकू दिला इथून एक टेकून गेला इथून एक टेकू नक्की दिलाय कशाला त्या माहीत नाही. बघा कोष्माचं झाड अजून आम्हाला दिसत नाही. तर गाईज इथं आम्ही वरचे वळले तर कोष्मा भेटला नाही. तिकडे आम्ही खालती आलो. जर आम्हाला 2 पोरा भेटली ते वजा इथे खालच्या साईडला आहे. तिकडे आलो हे बघा माझी हालत बघा. आता इथं आकाश सलवडलेलं आतमध्ये तुम्ही समजून घ्यायला लय बेकार सलवडलेलं आहे. हे बघा लय बेकार इकडं लागला आहे बघा बघू शकता. लय बेकार काहीच लागलेलं आहे. तर तो जो मुलगा वैल सांगत होता तो हा वैल होता. आम्हाला वाटलं तो ते साईडचा वैल आहे पण वैल तो हा होता. आणि एक मुलगा आहे तो वरती चढलेला बघा कुठं आता आणि माती लागले ते धुतो. लय बेकार काही आखी चड्डी घुसली माती. एवढी मोठी एक दगड होती तेव्हा पाय दिला डायरेक्ट खालती गेली ती. म्हणजे विचार केला इथं खालती कोपऱ्यात कसा विषय नाही बघा. हे सस्ता ब्लॉगर बघा डायरेक्ट झोपून ब्लॉग काढतो. ऐकर ना जरा हत्यार ना ऐसा करणे का हा दिनेश. तर काही तो दिनेश हा आहे तुला. तर काय तो बांधन पाड्यावरचा दिनेश आहे. नाही तर नाव काय दुसरा गेला त्याचं नाव काय भगवान ना दिनेश हे सगळं भेटलेले आहेत. दिनेश ना भगवान भेटलेले आहेत. तर दिनेश खालती आहे ना भगवान जो आहे तो वरती कोष्मा पुढे झालेला आहे. म्हणजे तो दादी आहे तो आता त्याचा कॉपी करून वरती चढायचा गेला. तो बघा त्याला वाटलं का मी किती पाडी ना किती नाही तो सरळ गेला वर. जो माझा हेनकोट आहे तो माखला तो जरा दिसतो. काही दादा कोष्माची फेकल्या ती बघा. हे बघा कोष्म्या भेटला. तर ही बघा काहीच कोष्मा भेटलेले. तर हात लागला म्हणून 2-4 खाली पडल्या. कोष्माला डायरेक्ट गुच्छा भेटलेले. मला माहीत नव्हतं इकडं खालची एवढे खालच्या अंगाला आहे. तर आम्ही आलो पण नसतो. ते ही दोघं जरा भेटलं
म्हणून आम्ही इकडे आलो नाही तर आम्ही इकडे आलोच नसतो, डायरेक्ट तिकडून वरतीच डायरेक्ट घरी जाणार होतो. तर आता जरा कोस्माचा एक टेस्ट करतो. तर गाईज हा कोस्मा आहे, त्याची आता परत टेस्ट करून बघतो मी. हे बघा साहेब, हे बघा त्याची आतली कोस्मा आहे. जरा आंबट आहे पण ठीक आहे. गाईज हा भगवान आहे बांधणपाड्यावरचा. तर त्यांनी बॅगेत कोष्मा आणलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. बघू रे बॅगेत कोष्मा, बघू किती आणल्यात. तर गाईज बघ अख्खी बॅग भरून त्यांनी कोष्मा आणलेले आहे. म्हणजे पाला काय ते कोली भाजी, कोली भाजी आहे. तर तो इथं वरती गेलता आणि तिथून कोष्मा आणलेली बघ. जाम बारीक बाहेर काढणं. तर गाईज बघ कोष्मा, ते भावाने मला हे बघा कोष्मा दिलेले आहेत. तो बघा तो गेला आल्यापासून तो गेला फास्ट तोडा लागला, पण त्याला अजून नीट भेटलेलं नाही. ते तरी गेलं फाटं मोडलं पण त्याला अजून कोष्मा भेटलेलं नाही. भावा तू टेन्शन घेऊ नको. तर गाईज आता वाजत 5 आणि मी रस्त्यालाच येत. तर मग अशी गेलो आम्ही कोष्माला गेलतो. तिथं म्हणजे ब्लॉगच बनवता आला नाही, एवढा बेकार रस्ता होता ना. माझ्या पायाला पण लागला, ज्या बेकार तिथं रस्ता होता ना. आम्हाला लेट याच्यासाठी झाला का दाद्याने रस्ता बोललेला, दाद्याला गायब झाला दाद्या, त्याच्यासाठी आम्हाला रिटर्न जायला लागला. परत गेलो म्हणून आम्हाला रस्ता विसरलो आम्ही. हा हो काय दाद्या तो पहिले सांगत होता मला अख्खा माहिती आहे, एकूण एक रस्ता माहिती आहे. तिकडून गेला एक रस्ता माहीत नव्हता त्याला. जो दाद्या आहे ना, दाद्या तो मला पहिले सांगत होता मी मोठे बेटे एकदम आरामात पकडतो, मस्तपैकी मोठे पकडतो. तर त्याला मी आता बोललो ती बेलकर होती, त्याला बोललो पकड, तो मला पकडताच येत नाही. काय दाद्या बोलतो तू? अरे थांब पडशील. अरे येतात का नाही पकडता? अजय दाद्या एकदम शांत झाला अख्खा. तो काहीच आमच्या गावातला यो एकमेव असा फेकाडा आहे. अजून एक फेकाडा आहे आमच्या गावात, आमच्या गावात. नाव नाही सांगत मी. हां तर गाईच बघा इकडून आता आम्ही आलो आहे. बघा इथून जो डोंगर आहे ना, असं डायरेक्ट वरती गेलतो. तर म्हणून तिकडून परत खालती उतरून तिकडं गेलो, कोष्मा आणायला गेलो. आता परत इथून असं आलो, ती मागच्या साईडून इकडून आलो आहे, याच्यावरतून इकडून असं आलो आहे. कारण की आम्ही वरतून आलो असतो पण वरती चढायची आमची हिंमतच होत नव्हती. त्या बेकार म्हणजे खर डायरेक्ट होता, जिथून आम्ही येणार ना तिथून डायरेक्ट खर होता. म्हणून मी तिथून आलो नाही. म्हणून जरा लांब पट्टाच पडला यो. तर दाद्या जरा हारलेला तिकडं, दाद्या गायब झालता. तर त्याला गवसाचे नादात ते आम्हीच हरलो. आता रस्त्याला आलो आहे, बरोबर आहे. तर काहीच तर तुम्हाला मग अशी दाखवलं मी कुठून आलो ते. तर आता हे बघा मी रेनकोट घेतलेलं आहे, यातमध्ये बॅग आहे प्लस हातात काठी आहे ना. आता मी चाललो आहे घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.